बोर्डाचा इंग्रजी विषयाचा पेपर कोणत्या पेनानं लिहू जेणेकरून माझा देखील स्कोर 75 मार्क्सच्या पुढे होईल? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि मी कोणत्या पेनचा यूज करते, तसेच तुमचे देखील ह्या पेनेनं जर तुम्ही पेपर लिहिला इंग्रजीचा, तर तुमचे देखील अक्षर अगदी मोत्यासारखे येणार आहेत. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला जाताना तुम्हाला तुमचं हॉल तिकीट सोबत हे न्यायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये हे प्रवेश दिला जात नाही. त्यानंतर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तर ट्रान्सपरंट तुम्हाला रायटिंग पॅड घेऊन जायचं आहे. असं पॅड अजिबात चालत नाही. त्यामुळे तुम्हाला ट्रान्सपरंटच पॅड हे रायटिंग पॅड हे परीक्षेला घेऊन जायचं आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला एखादी अशी स्केल, त्यानंतर छोटी किंवा मोठी तुम्ही कोणतीही घेऊ शकता. दोन्हीही तुम्ही नेले तरी चालेल. त्यानंतर एखादी पेन्सिल व खोड रबर देखील तुम्हाला न्यायचा आहे परीक्षेला जाताना. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी कोणत्या पेनचा यूज करते. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर इंग्रजी बोर्डाच्या पेपरमध्ये असे अक्षर जर तुम्हाला काढायचे असतील, तर तुम्ही ही जी ग्लास जेल आहे, फ्लेअरची ग्लास जेल, याने देखील अक्षर अगदी सुंदर येतात. आणि तुम्हाला पेपर हा 80 मार्क्सचा असल्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं, वेळ कमी असल्यामुळे 3 तास तुम्हाला फास्ट रायटिंग आवश्यक असतं. त्यामुळे तुम्ही ही देखील फ्लेअरची ग्लास जेल पेन वापरू शकता. तसेच ही अगदीच तुम्हाला 10 रुपयामध्ये येऊन जाते मार्केटमध्ये. त्यानंतर पाहू शकता, ही जी आहे ती नटराजची फक्त 5 रुपयाची पेन आहे आणि याने देखील अक्षर अगदी सुंदर येतात. त्यानंतर ही ऑक्टेनची 10 रुपयामध्ये क्लासमेटची जेल पेन येते. ही देखील तुम्ही वापरू शकता बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या पेपरात. व ही फ्लेअरची टेक्नो जेल पेन, ही देखील जस्ट 15 रुपयाला येते पेन. याने देखील अक्षर अगदी मोत्यासारखे येतात. व ही जी आहे ती पाहू शकता तुम्ही, ग्लो जेल फ्लेअर, ही देखील 10 रुपयाला येते. या ज्या पेना मी तुम्हाला दाखवल्या आहेत, ह्या 5 ते 15 रुपयाच्या रेंजमध्येच आहेत. यापैकी कोणतीही पेन तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत तुम्ही वापरू शकता. त्यानंतर तुमची कोणती फेवरेट पेन आहे, तर कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. तर थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.